स्वप्न तुमचे, संकल्पना आमची. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये 2 BHK लक्झरियस रो बंगलो व अमोल हाइट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स. प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर NA रो हाऊस. उपलब्ध सुविधा: प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड, 10,000 स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन, कॉन्क्रीट रस्ते, स्ट्रीट लाईट, चिल्ड्रन प्ले पार्क, ग्रीन जिम, सिक्युरिटी केबिन, अंडरग्राउंड ड्रेनेज, अंडरग्राउंड MSCB लाईन, मार्केट, स्कूल, बस स्टँड 5 मिनिटांच्या अंतरावर. प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग. प्रसाद डेव्हलपर्स, अनिल काका जोशी वाकडीकर, केदार जोशी वाकडीकर. थोडेच रो हाऊस शिल्लक. बुकिंगसाठी संपर्क 9970 07 0092 9823 235623. तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये. आज राहता शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महिलांच्या शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या भारतातील पहिली महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका, आजीवन आपल्या पतीचे सामाजिक कार्य आपल्या खांद्यावर वाहून नेणारी साहित्यातील 52 कशी रत्न क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती राहता शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करत प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं. तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीपराव गाडेकर, विलास अंत्रे, माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ, जालिंदर आर्ने, डॉक्टर KY गाडेकर, पतसंस्थेचे चेअरमन डॉक्टर स्वाधीन गाडेकर, सोमनाथ गाडेकर, सुधाकर गाडेकर, सचिन मेहत्रे, भीमराज नेकाळे, गणेश बनकर, रमेश भाऊ शिंदे, मिलिंद बनकर, अरुण म्हेत्रे, दत्ता गाडेकर, पूजा गाडेकर, चेतन गाडेकर, हेमंत अनाप, राधाकिसन भुजबळ, राजू कोल्हे, अशोकराव गाडेकर, गोकुळ मोगले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रमाणे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरा करण्यात आली. सर्व समाजाने प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम केला जातो. महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांच्या सर्वांच्या पुण्यतिथ्या जयंत्या इथं साजऱ्या केल्या जातात छत्रपती कॉम्प्लेक्समध्ये. आणि सर्व समाजाच्या लोकांना इथं आमंत्रित केलं जातं. आणि जे सावित्रीबाईंनी जे कार्य केलं ते खरोखर चांगलं कार्य आहे. स्त्रियांकरता त्यांनी जे कार्य केली ते समाजात त्यांनी खरंच नाव आज मोठ्या प्रमाणात कमावलेलं आहे. समाजाच्या शिक्षणाचा असतील, सामाजिक इतर गोष्टी असतील, पण मग समाजाला ह्या निमित्ताने मी एक विनंती करीन का आपण जे अनाठाई काही खर्च करतो त्या खर्चाला आळा घालून गोरगरीब मुलांना शाळेकरता, फी भरण्याकरता किंवा शिक्षणाकरता साहित्य पुरवले पाहिजे, शाळेला दान केलं पाहिजे. आणि काही टॉपला आलेल्या विद्यार्थ्यांनी काही दत्तक घेतल्या पाहिजे, त्यांचे शिक्षण पूर्ण केले पाहिजे. आणि समाजाच्या तीच दिशा आमची ठरलेली आहे का बाबा समजा पुढं चालून जर समजा अशा काही उपक्रम आम्हाला करायचे असा आमचा मानस आहे. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आज या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती या ठिकाणी सर्वांनीच अति उत्साहामध्ये या ठिकाणी साजरी केलेली आहे. मी आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची जर आठवण केली तर मी आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो की त्यांनी जी पहिली महिलांसाठी किंवा मुलींसाठी जी शाळा सुरू केली त्यावेळेला ती शाळा सुरू झाली म्हणूनच आज आपण या ठिकाणी देशाची प्रगती बघत आहोत. कारण मी नेहमी सांगतो की ज्योतिबा फुल्यांनी जर सावित्रीबाई फुलेंना शिकवलं नसतं तर त्यांनी पुढे मुलींना शिकवलं नसतं. आणि मुली जर शिकल्या नसत्या तर माझी आई शिकली नसती, आणि माझी आई शिकली नसती तर मी या ठिकाणी शिकलो नसतो, डॉक्टर झालो नसतो. त्यामुळंच मी त्यांना या ठिकाणी सर्वांच्या वतीने अभिवादन करतो. तसेच भारत सरकारकडे जी मागणी बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे की ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार मरणोपरांत मिळावा, या ठिकाणी मी देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जिल्ह्याचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी त्या ठिकाणी राष्ट्रपतींकडे पाठपुरावा करावा आणि या दाम्पत्याला भारतरत्न पुरस्कार मिळवून द्यावा. आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क.
राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकरचा भव्य NA प्रकल्प. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी. प्लॉटची वैशिष्ट्ये: नगर मनमाड हायवे लगत, 50 फूट पक्के रस्ते, अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल, स्ट्रीट लाईट, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, गार्डन, नयनरम्य परिसर. प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे, तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर. सर्व सुखसोयींयुक्त शाळा, कॉलेज, दवाखाना, पेट्रोल पंप पासून अगदी जवळ. भविष्यातील राहता शहर इकडेच असणार. आजच बुकिंगसाठी संपर्क करा. श्री संजय जाधव 9623 89 91 91, श्री अमोल डेंगळे 9623 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहमदनगर. चला तर मग वाट कसली बघताय? आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा. आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क.